पाहता विजन महाराष्ट्र न्यूजच्या वृत्तवाहिनीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। पाहुयात आजच्या ठळक घडामोडी। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू शिलेदार शिवसेनेचे सचिव तथा ज्येष्ठ नगरसेवक राम रेपाळे यांचा वाढदिवस यंदा कार्यकर्त्यांनी सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून अनोख्या पद्धतीने साजरा केलाय। मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक भागात वृक्ष कोसळणे, पाणी साचणे अशा घटनांमुळे वाढदिवसाचा औपचारिक कार्यक्रम न करण्याचा निर्णय राम रेपाळे यांनी घेतलाय। मात्र त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत कार्यकर्त्यांनी सामाजिक कार्यातून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात। शिवसेनेचे शाखा प्रमुख चंद्रकांत सावंत यांच्या पुढाकाराने ठाण्यातील येऊर विभागातील वृद्धाश्रम आणि अनाथाश्रम येथे विविध सेवा उपक्रमांचं आयोजन करण्यात आले होते। वृद्धाश्रमातील ज्येष्ठ महिलांना कपडे, जीवनावश्यक साहित्य, खाऊ तसेच प्रथमोपचार पेटीचं वाटप करण्यात आलंय, तर अनाथाश्रमातील विद्यार्थ्यांना शालेय दप्तर आणि अन्नदान सेवा देण्यात आली। या उपक्रमावेळी राम रेपाळे यांचे सुपुत्र तथा युवासेना पदाधिकारी मृणाल रेपाळे उपस्थित होते। तसेच प्रीतम राजपूत यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। दरम्यान अनाथाश्रमातील विद्यार्थ्यांना वीज पुरवठा खंडित होत असल्याने अंधारात अभ्यास करावा लागत असल्याची समस्या संस्थेच्या प्रतिनिधींनी चंद्रकांत सावंत यांच्यासमोर मांडली। सावंत यांनी तातडीने राम रेपाळे यांच्याशी संपर्क साधून ही बाब निदर्शनास आणून दिली। त्यानंतर राम रेपाळे यांनी अनाथाश्रमासाठी इन्व्हर्टर उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली। या सामाजिक उपक्रमाबद्दल अनाथाश्रमाच्या वतीने राम रेपाळे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले। महाराष्ट्राचे पूर्व मुख्यमंत्री तसेच आताचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आमचे गुरुवर्य राम रेपाळे साहेब यांचा वाढदिवस आम्ही ह्या वृद्धाश्रममध्ये म्हणजे काही गाजावाजा न करता ते आम्ही काही वस्तू अर्पण करतोय। आणि हे रामदादांनी सतत सांगितलं आहे का मला कुठे गाजावाजा आवडत नाही, मला कुठे काही आवडत नाही, तुम्ही जे कराल ते एक जेणेकरून ज्या गोष्टीची खरोखर लोकांना गरज आहे त्या गोष्टीचं वाटप करून लोकांमध्ये काम करत राहा। तसंच संघटनेचं आणि शिंदे साहेबांचं नाव कुठे कमी होणार नाही याची काळजी घ्या। त्यामुळे आम्ही आता ह्याच्यापुढे जे काही आहे, जे वृद्धाश्रम असो, अनाथ आश्रम असो, बाकी क्रिकेट हे असो, त्याच्यामध्ये आम्ही वाटप करू। तसेच दादांना दीर्घ आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना। दादांचा एकदम प्रेमळ स्वभाव आहे। कधी कुठच्या गोष्टीसाठी अर्ध्या रात्री 24 तासामध्ये कधीही कॉल केला तर गोरगरिबांसाठी तुरंत उभे राहतात। आणि माझंच काय असंच बरेचसे ठाणेकरांची समस्या असो, आता तर महाराष्ट्राची जिम्मेदारी आहे त्या गोष्टीचा, पण ते एवढा त्यांच्या तब्येती खालावली असेल तरीसुद्धा ते कुठेही कॉल आला तरी निघून जाऊन आपली कामं आणि शिंदे साहेबांचं कामं करतच असतात। ते त्याप्रमाणे अनाथ आश्रम असो, वृद्धाश्रम असो, गरजू लोकांना छत्री वाटप असो, क्रिकेट साहित्य वाटप असो, किंवा यावर्षी दादांनी कार्यक्रम म्हणजे स्वतः उपस्थित रद्द करण्याचं कारण की बऱ्याच ठिकाणी पाण्याची समस्या वाढली, काही ठिकाणी झाडांचा विषय झाला, त्यामध्ये मृत्युमुखी झाले आणि त्याच्यामध्ये दादांना हे योग्य वाटलं नाही। तसेच महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आमचे गुरुवर्य रामदादा रेपाळे साहेब यांच्याकडे मी काल एक मागणी केली का आपल्याला ह्या आनंद आश्रममध्ये साहेब मुलांना काळोखामध्ये अभ्यास करायला लागतं लाईट नसल्यावर, तर दादांना मी काल सांगताच दादांनी आज त्या कामासाठी इन्व्हर्टरचं मार्गी लावायचा निर्णय घेतला आहे। तसेच दादांना पुढच्या आरोग्यासाठी आई भवानी चरणी खूप खूप शुभेच्छा। तसेच रामदादांना खूप आयुष्य लाभो आणि खूप जोमाने काम हो। एसेट बॅक्ड क्रेडिट लोन, व्यवसाय आणि आर्थिक गरजांसाठी मालमत्तेवर आधारित कर्ज, कर्ज मर्यादा 5 कोटींपर्यंत, 120 महिन्यांचा परतफेडीचा कालावधी, विश्वासार्ह वित्तीय भागीदार तुमच्या प्रगतीसाठी। TJSB एसेट बॅक्ड क्रेडिट लोन, TJSB सहकारी बँक लिमिटेड, भरोसे का बैंक, भविष्य का बैंक।
आगामी गौरी गणपती उत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन ठाणे रेल्वे स्थानकाजवळील आरक्षण केंद्रात कोकण रेल्वेच्या तिकिटांसाठी 2 अतिरिक्त आरक्षण खिडक्यांचा शुभारंभ खासदार नरेश म्हस्के यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आला आहे. या खिडक्या 11 ते 31 जुलै दरम्यान कार्यरत राहणार असून केवळ कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी उपलब्ध असतील. यावेळी खासदार नरेश म्हस्के यांनी अधिकाधिक कोकणवासियांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असं आवाहन केलंय. त्यांच्या पाठपुराव्यानंतर सलग दुसऱ्या वर्षी ही सुविधा उपलब्ध झाली असून त्यामुळे प्रवाशांचा वेळ वाचण्यासोबतच तिकिटासाठी लागणाऱ्या लांबच लांब रांगांपासूनही दिलासा मिळणार आहे. याचबरोबर सावंतवाडी स्थानकावर मंगळूर एक्सप्रेस, राजधानी एक्सप्रेस आणि गरीब रथ एक्सप्रेस या 3 महत्वाच्या गाड्यांना थांबा मंजूर झाल्याची माहितीही खासदार म्हस्के यांनी दिली आहे. या निर्णयाबद्दल त्यांनी रेल्वे प्रशासन आणि केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले आहेत. ठाणे स्थानकावरील पावसाळ्यातील पाणी साचण्याच्या समस्येवर उपाय म्हणून मायक्रो टनेलचं काम पूर्ण झाल्याचं तसेच प्लॅटफॉर्म क्रमांक 5 व 6 वरील नवीन एक्सिलेटर आणि प्लॅटफॉर्म 1 व 2 वरील प्रसाधनगृहाच्या नूतनीकरणाची कामे वेगानं सुरू असल्याची माहिती दिली. कार्यक्रमास रेल्वे अधिकारी, कर्मचारी, प्रवासी संघटनेचे पदाधिकारी तसेच शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपल्याला माहित आहे की गौरी गणपती हा उत्सव कोकणवासियांच्या दृष्टीने खूप महत्वाचा असतो. जवळजवळ 90% कोकणवासीय हे गावी जात असतात आणि त्यांचं जाण्याचं दळणवळणाचं साधन एक म्हणजे रेल्वे. सगळ्यांनाच काही ऑनलाईन बुकिंग करता येत नाही आणि मग लिमिटेड खिडक्या असल्यामुळे तासनतास रांगेमध्ये उभं राहावं लागतं. याकरता मी खासदार झाल्यापासून आपण 2 अतिरिक्त खिडक्या कोकणवासियांसाठी आपण रेल्वे तिकीट बुकिंगसाठी आपण सुरू करतो आणि आज सुद्धा त्या सुरू केलेल्या आहेत. कोकणवासियांसाठी ही खुशखबर आहे. त्याचबरोबर मंगळूर एक्सप्रेस 12,133 नंबर, 12,431 राजधानी एक्सप्रेस आणि 12,201 गरीब रथ एक्सप्रेस या ज्या गाड्या आहेत त्या सावंतवाडी या ठिकाणी थांबत नव्हत्या. आपण मागणी केली आणि आता रेल्वेने तत्वतः या 3 गाड्या सावंतवाडी स्टॉप करता मंजुरी दिलेली आहे. प्रोसिजर सुरू आहे आणि काही दिवसातच या गाड्या त्या ठिकाणी थांबतील. त्यामुळे एक मोठा आणखी एक दिलासा या मुंबईवासियांना, ठाणेकरवासियांना मिळणार आहे. छावणा स्टेशनमध्ये पाहता आपण दरवेळी पावसात पाणी तुंबत होतं आणि आपण दाखवत होता, पण मायक्रो टनेलिंग आपण सुरू केल्यामुळे काम झाल्यामुळे त्या ठिकाणी पाणी यावेळी साचलेलं नाहीये. एक्सिलेटरची कामं सुरू आहे, स्वच्छतागृहांची कामं सुरू आहेत. वाशी रेल्वे हे सुद्धा काम कोणी करायचं, सिडकोनी करायचं का रेल्वेनी करायचं, 2008 पासून हा प्रश्न जो प्रलंबित होता तोही आपण संपवलेला आहे आणि रेल्वेने ती सर्व स्टेशन ताब्यात घ्यायला सुरुवात केलेली आहे. कामं सध्या दोघंही करतायत. वाशी रेल्वे या ठिकाणी खूप गैरसोयी आहेत, पण काही दिवसात सिडको आणि जो रेल्वेचा असमन्वय होता त्यामुळे कामं होत नव्हती, त्या ठिकाणी सुद्धा आता कामं सुरू होतील. जास्तीत जास्त सुविधा कोकणवासियांना देण्याच्या दृष्टीने आम्ही काम करतो. सर, मात्र अतिरिक्त खिडक्या करून देखील काही कोकणवासियांना जे आहे रांगेत उभं राहावं लागतं, मात्र ते तात्काळ उभं राहून देखील त्यांना तिकीट मिळत नाहीत. यांच्यासाठी काही विशेष रेल्वे सेवांची आपण मागणी पण कोकण वासियांकरता गणेशोत्सवामध्ये अतिरिक्त गाड्या सुद्धा आपण मागणी करतोय आणि तशा अतिरिक्त गाड्या सुद्धा आपण अनेक गाड्या त्यावेळी आपण सोडतोय की जेणेकरून नागरिकांना आणि प्रवाशांना त्याचा लाभ होईल. सर, मेमो जी गाडी आहे या गाडीची अतिरिक्त मागणी होत चाललेली आहे. कोकणवासियांचं म्हणणं आहे की ठाणा स्थानक मार्गातून ही गाडी सावंतवाडी या ठिकाणी टर्मिनल होण्याची गरज आहे. त्या दृष्टीने जर ते एकदा टर्मिनल झालं की अनेक गाड्या आपल्याला सोडता येतील. ठाणा स्टेशनवरनं गाडी सोडण्याच्या मागण्या आहेत, परंतु ठाणा स्टेशन एवढं ओव्हरपॅक झालेलं आहे. अतिरिक्त लाईन, अतिरिक्त कारशेड या सर्व गोष्टींची कमतरता आहे. आणखी जागा उपलब्ध नाहीये आणि ठाणे आणि मुलुंड दरम्यानचं नवीन स्टेशन सुरू झालं की आपल्याला तो मार्ग सुद्धा काढता येईल आणि अतिरिक्त गाड्या आपल्याला सोडता येईल. कारण अतिरिक्त गाडी सोडणं हा फक्त विषय नसतो, तो त्याला कारशेड आणि या सगळ्या गोष्टींची गरज असते. सावंतवाडीचं टर्मिनल सुरू झालं तर त्या ठिकाणी गाडीत पाणी भरणं, स्वच्छता करणं, पार्किंग करणं या गोष्टी सावंतवाडी टर्मिनल नसल्यामुळे शक्य होत नाहीयेत आणि त्यामुळे अतिरिक्त वेगळ्या स्पेशल गाड्या सोडायला
शिवसेनेचे मुख्य नेते तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लताताई एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस शिवसेना कोपरी विभागाच्या वतीने अनोख्या पद्धतीनं साजरा करण्यात आला. शिवसेना कोपरी विभागाच्या वतीने कोपरी येथील श्री सिद्धिविनायक मंदिरात गणरायाची 108 दिव्यांनी भव्य महाआरती करण्यात आली. यावेळी गणपती बाप्पाला 108 मोदकांचा नैवेद्य अर्पण करण्यात आला. मंदिर परिसर भक्तिमय वातावरणानं दुमदुमून गेले होते. लताताई शिंदे यांच्या उत्तम आरोग्यासाठी, दीर्घायुष्यासाठी आणि निरोगी आयुष्यासाठी महिला आघाडीच्या पदाधिकारी तसेच शिवसैनिकांनी सामूहिक प्रार्थना केली. या कार्यक्रमाचं आयोजन ठाण्याच्या महापौर शर्मिला पिंपलोलकर, कोपरी पाचपाकाडी उपशहर प्रमुख जयप्रकाश कोटवानी आणि शाखा प्रमुख रोहित पिंपलोलकर यांच्या पुढाकाराने करण्यात आले. या महाआरतीला महिला आघाडी संघटिका, नगरसेविका मीनाक्षी शिंदे, नगरसेविका मालती पाटील, नगरसेविका नम्रता पमनानी, कोपरी पाचपाकाडी सचिव विकास पाटील, कोपरी संघटक रमाकांत पाटील, कोपरी सचिव प्रकाश खांडेकर, विभाग प्रमुख संतोष बोडके, महिला विभाग प्रमुख मनीषा शिंदे, निर्मला काळे, समन्वयक यमुना म्हात्रे, उपसमन्वयक आनंदी खांबल तसेच उपविभाग प्रमुख, शाखा प्रमुख, उपशाखा प्रमुख, गटप्रमुख, महिला आघाडी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान लताताई शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेली अष्टविनायक दर्शन यात्रा सततच्या पावसामुळे पुढे ढकलण्यात आली होती. आता ही यात्रा 22 जुलैपासून सुरू होणार असून 22 ते 24 जुलै या कालावधीत 3 दिवसीय अष्टविनायक दर्शन यात्रेचं आयोजन करण्यात आलंय. या यात्रेचं आयोजन ठाण्याच्या महापौर शर्मिला पिंपलोलकर, कोपरी पाचपाकाडी उपशहर प्रमुख जयप्रकाश कोटवानी आणि शाखा प्रमुख रोहित पिंपलोलकर यांच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याची माहिती पदाधिकाऱ्यांनी दिली. सिद्धिविनायक भगवान की जय, गणपती गजानन भगवान की जय. हे देवा गजानन गणराया, आज लताताई एकनाथजी शिंदे यांच्या आज वाढदिवसानिमित्त ही जी महाआरतीची सेवा केलेली आहे ती मान्य करून स्वीकार करून घ्या. त्यांना या वाढदिवसानिमित्त उदंड आयुष्य, आरोग्य प्रदान करा आणि केलेली ही सेवा तुमच्या चरणी अर्पण करतो ती स्वीकार करून घ्या. गणपती बाप्पा मूर्ती. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या प्रकृतीमध्ये जी काही सुधारणा आहे ती तुमच्याकडून करून घेऊ द्या आणि त्यांच्या प्रकृतीमध्ये उत्तम सुधारणा होऊ द्या, तुमच्या चरणी प्रार्थना. गणपती बाप्पा. खऱ्या अर्थाने आज खूप आनंद होतोय की लता वहिनींचा आज वाढदिवस आहे आणि कोपरीतील महिला आघाडीच्या वतीने आज महाआरतीचं आयोजन या सिद्धिविनायक मंदिरामध्ये करण्यात आलं. खरं तर त्यांचे दीर्घायुष्य लाभो त्यांना आणि त्या आरोग्यदायी त्यांचं असं हे वर्ष जावं त्यासाठी महिला आघाडीच्या वतीने अशा प्रकारे भव्य स्वरूपात आरतीचं आयोजन केलेलं आहे. शिंदे साहेब हे महाराष्ट्राचं जरी नेतृत्व करत असतील तर मला असं वाटतं अर्धांगिनी म्हणून लतावहिनी नेहमी त्यांच्या मागे उभे. तमाम हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या अयोध्येतील राम मंदिराची तिजोरी लुटल्याच्या निषेधार्थ ठाण्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने रामरक्षा आंदोलन छेडले. ठाणे स्टेशन येथील गावदेवी मंदिराच्या जवळ असलेले पुरातन हनुमान मंदिरात जोरदार आंदोलन करण्यात आले. गर्व से कहो हम हिंदू है, जय श्रीराम जय हनुमान नावाच्या टोपी परिधान करत मोठ्या संख्येने ठाणेकर या आंदोलनात सहभागी झाले होते. महाआरती, रामरक्षा स्तोत्र आणि हनुमान चालिसाचं पठण करण्यात आलंय. यावेळी प्रभू श्रीरामाच्या जयघोषाने ठाणे दुमदुमले. अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या दानपेटीवर मारलेला डल्ला आणि मंदिर निधीच्या अपहाराच्या आरोपांमुळे तमाम रामभक्तांमध्ये संतापाची लाट उसळली. श्रीरामाच्या नावाने जमा केलेल्या प्रत्येक रुपयाचा हिशोब देशातील प्रत्येक श्रद्धावान हिंदूला मिळालाच पाहिजे. रामभक्तांच्या श्रद्धेशी खेळणाऱ्यांना आता चुकीला माफी नाही असं म्हणत तमाम ठाणेकरांनी रामरक्षा पठण केलंय. दरम्यान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने महाराष्ट्रात रामरक्षा आंदोलन छेडलंय. या आंदोलनाची सुरुवात मुंबईतील दादर येथील ऐतिहासिक हनुमान मंदिरात महाआरती, रामरक्षा स्तोत्र आणि हनुमान चालिसा पठणाने झाली आहे. आता ठाण्यातील रामभक्तांच्या आग्रहास्तव हे रामरक्षा आंदोलन ठाण्यात आयोजित करण्यात आले होते. या आंदोलनात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते माजी खासदार राजन विचारे, आमदार रमेश कोरगावकर, ठाणे लोकसभा संपर्क प्रमुख आदित्य शिरोडकर, जिल्हा प्रमुख तात्या माने, प्रभाकर म्हात्रे, केदार दिगे तसेच महिला जिल्हा संघटिका रेखा खोपकर, रंजना शित्रे व अनेक महिला
पुरुष व सर्वच पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या होत्या आजच्या ठळक घडामोडी. अशाच राजकीय, सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी. विजन महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनलला व यूट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.